दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका 17 वर्षीय मुलीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना ही पिंपरी चिंचवडमधून समोर येते। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना रविवारी 11 मे 2025 ला रात्री 9 वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील कृष्णाई कॉलनीमध्ये घडल्याचं कळतंय। मध्यरात्री या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। मृत तरुणी ही याच भागातील रहिवासी असून तिच्या शेजारी राहणाऱ्या 45 वर्षीय उदयभान यादव या इसमानं आपल्या सख्या भाच्याच्या मदतीने या तरुणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही आपण पाहूया। मृत तरुणीच्या मामानं चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांच्या विरुद्ध पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरली आणि 24 तासांमध्ये पोलिसांनी या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केल्याचं कळतंय। तरुणीच्या मामाच्या मुलीने आपल्या बहिणीवर हल्ला झाल्याची माहिती आपल्या वडिलांना दिली होती आणि त्यानंतर तरुणीचा मामा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला। त्यावेळी गाडीवरून या जखमी तरुणीला ऑक्सिकेअर रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र उच्च उपचारासाठी तिला अन्य रुग्णालयात न्या असा सल्ला ऑक्सिकेअर रुग्णालयाच्या वतीने देण्यात आला। त्यानंतर या तरुणीला तिच्या कुटुंबानं YCM रुग्णालयात नेलं, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी या तरुणीला मृत घोषित केल्याचं कळतंय। दरम्यान माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला। मृत तरुणी ही आपली आई व भाऊ यांच्यासह चिंचवडमध्ये राहत होती अशी माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांच्या तपासात कुठले मुद्दे समोर आलेले आहेत हे आपण आता पाहूया। काल संध्याकाळी वाल्हेकरवाडी चिंचवड येथे 8:15च्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक प्रकार झालेला आहे। त्याच्यामध्ये 2 इसमांनी अल्पवयीन तरुणीस चाकूने भोगसून ठार केल्याची घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने सदर गुन्हा हा गंभीर असल्याने माननीय पोलीस आयुक्त तसेच माननीय DCP झोन 1 यांनी तात्काळ त्याची दखल घेतली। आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने संवेदनशील लक्ष घेऊन विविध पथकं तयार केली आणि घटनेवरनं प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात आलं की आरोपी हे जे आहेत त्या मुलीचे परिचित आहेत। त्या अनुषंगाने थोडं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या अधिकारी यांनी आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। दोन्ही आरोपी मेजर आहेत आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। सदर गुन्ह्याबाबत आता अधिक चौकशी चालू आहे। नक्की काय संबंध होते आरोपी आणि या मुलीचे आणि कोणत्या वादातनं ही हत्या झाली असं पाहतो? आरोपींना आम्ही रात्री उशिरा ताब्यात घेतलेला आहे। अजून त्याची चौकशी अपूर्ण आहे, पण मुख्य आरोपी जो आहे उदयभान यादव हा शेजारीच राहणारा आहे आणि त्यांचे नेमके काय संबंध होते, प्रथमदर्शनी काय आर्थिक व्यवहार होते का या संदर्भात सविस्तर चौकशी चालू आहे। तपासाअंती काय लवकरच निष्पन्न होईल। दरम्यान मागील आठवड्याभरातील पिंपरी चिंचवडमधील हा हत्येचा दुसरा प्रकार असल्याचं कळतंय। काही दिवसांपूर्वीच 17 वर्षीय एका तरुणाची सुद्धा एका क्षुल्लक कारणावरून तिघांनी हत्या केली होती। या प्रकरणाचा सुद्धा तपास सध्या सुरू आहे। त्याबरोबरीनेच पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या या 17 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी आता आरोपींना नेमकी काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास इथेच थांबू, मात्र महाराष्ट्रासह देशविदेशातील विविध घटनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।